तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या। जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीडला हवामान विभागाचा येलो अलर्ट, तर पुणे, सातारा गटमाथ्याला आज आणि उद्या अतिपावसाचा इशारा। बळीराजास उभारी देण्याचे गणरायाला केले साकडे। नाशिक जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवास प्रारंभ, नेत्यांच्या घरी श्रींचे उत्साहात प्रतिष्ठापना। अतिवृष्टीग्रस्त भागांची चिखलीकरांकडून पाहणी, नुकसान भरपाई प्रक्रिया तातडीने राबवण्याचे जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश। जातेगाव मंडळात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी। खडसे पुन्हा तुतारीच घेणार हाती, भाजपचा नाद सोडला, उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची स्वीकारणे बदलणार। विदर्भात भाजपला मोठे खिंडार, माजी आमदार गोपालदास अग्रवाल काँग्रेसमध्ये परतणार। खुलताबादेत अतिवृष्टीमुळे मका, अद्रक पिकांचे अतोनात नुकसान, आमदार सतीश चव्हाण यांनी केली पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद। पीएम आवासमधून 26,166 घरकुलं मिळणार, वेटिंगवाल्यांना अखेर दिलासा, 3 वर्षांनंतर जिल्ह्याला पीएम आवास योजनेचे मिळाले उद्दिष्ट। शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग, हिंगोलीत 1 तास वाहतूक झाली ठप्प, तुपकर यांच्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप। झेंडू 100 रुपये शेकडा, गुलाब 70 रुपयांना 20, गणपती उत्सवामध्ये फुलांची वाढली मागणी, शेवंती 100 ते 200 रुपये किलो। 22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार, सासरा, दीर आणि मामे भावाने केले दुष्कृत्य, तिन्ही नराधमांना पोलिसांकडून अटक। दगडूशेठ गणपतीसमोर 35,000 महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती, ऋषीपंचमी निमित्त श्री शक्तीचा जागर। मनोज जरांगे पाटील यांचे कपडे फाडल्याशिवाय मराठे गप्प बसणार नाहीत, त्यांनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम केले, प्रसाद लाड यांचे वक्तव्य चर्चेत।